नमस्कार, मी अमर पंडित. केपी एंटरप्राइजेस एपी फूड मशिनरीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपल्याकडे लघु उद्योग आणि गृहउद्योगसाठी लागणाऱ्या 100 पेक्षा जास्त प्रकारच्या मशिनरी आहेत. तर ह्या वेगवेगळ्या मशिनरींचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे ह्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपलं पहिलं प्रोडक्ट आहे पापड मशीन. आपल्या कंपनीचं सगळ्यात हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. तर ह्या प्रोडक्टबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मिनिमम ह्या प्रोडक्टची, ह्या मशिनरीची कॉस्टिंग आहे 2 लाख रुपये. तर ह्याची आपली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशी आणि किती दिवसात होईल ते बघूयात. ह्या मशीनची कॅपॅसिटी आहे दिवसाला 100 किलो, तासाला 10 ते 12 किलो पापड ह्या मशीनमधून बनतात. दिवसाला 100 किलो कॅपॅसिटी आहे. याच्यातली आपण 50% पेक्षा कमी कॅपॅसिटी पकडूयात. फक्त 40 किलो पापड जर तुम्ही दिवसाला केले, मिनिमम एका किलोला 50 रुपये प्रॉफिट आहे. मिनिमम नेट प्रॉफिट 50 रुपये आहे. तुम्ही लोकांचे पापड बनवून द्या किंवा तुम्ही पापड बनवून मार्केटमध्ये द्या, दुकानदारांना द्या किंवा मग हॉटेल लाईन्सला द्या, केटरर्सला द्या. मिनिमम 40 ते 50 रुपये तुमचं प्रॉफिट मार्जिन आहे. दिवसाचे तुम्ही 40 किलो पापड करत आहात. 40 गुणिले 50 रोजचे 2000 रुपये प्रॉफिट होणार आहे तुमचा. डेली प्रॉफिट तुमचा 2000 रुपये होणार आहे. महिन्याचा प्रॉफिट होणार आहे तुमचा 60,000. ही मी मशीनची अर्ध्यापेक्षा कमी कॅपॅसिटी सांगतो, लक्षात घ्या. महिन्याचे झाले 60,000 आणि 4 महिन्याचे झाले 2,40,000. इथे तुमचे मशीनचे 2 लाख रुपये वसूल होतात. जर तुम्हाला पापड उद्योग सुरू करायचा असेल तर ह्या उद्योगाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.